राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातल्या रणधुमाळीला सुरुवात होतीये। अकोला जिल्ह्यातल्या 5 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक होतीये। दरम्यान वंचितनं 4 नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार जाहीर केलेत, तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षानं सुद्धा 3 ठिकाणचे उमेदवार जाहीर केल्यानं इथलं स्थानिक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीकडून एकला चलोरेची भूमिका यातून आता समोर आलेली आहे। पाहुयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अकोल्यात 5 नगर परिषद 1 नगरपंचायतची निवडणूक। वंचित राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर। भाजप काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा नारळ फुटला आहे। दरम्यान राज्यात स्वबळाचे नारे उंचावल्याचे एकंदरीत चित्र आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचा धर्म स्थानिक पातळीवर पाळलेच जाईल असे वाटत नाही। अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांनी युती आणि आघाडीऐवजी एकला चलोरेचा नारा दिलाय। त्यात आता अकोला जिल्ह्यात वंचितने पुढाकार घेत आपले 4 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेत। त्यामुळे वंचितने एकला चलोरेचा नारा दिला असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिल्ह्यातील 3 ठिकाणी उमेदवार जाहीर करत महायुतीशिवाय लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी वेगळी भूमिका दाखवत आहे। या 3 नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आणि मग होतोपर्यंत महायुतीचं जे स्पिरिट आहे ते टिकवलं पाहिजे। निवडणुका लढल्या सोबत किंवा विरोधात तरी चालतील, परंतु एक फ्रेंडली हेल्दी मैत्रीपूर्ण वातावरणात आपण ह्या निवडणुका लढू। आम्ही हिवरखेड नगराध्यक्ष पदाच्या कालच उमेदवारी घोषित केलेली आहे। त्या संबंधित वर माननीय मंत्री इंद्रनील नाईक साहेबांची परमिशन घेऊन ती उमेदवारी घोषित झालेली आहे। तेल्हारा, अकोट आणि हिवरखेड हे 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घोषित झालेले आहेत। त्यामध्ये गाझिया बानो मोहम्मद बदरुजमा ही मुस्लिम भगिनी अकोटच्या नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावेदार असतील। वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्यातील 6 पैकी नगराध्यक्ष पदाचे 4 उमेदवार जाहीर झालेत। घोषित केलेल्या 4 पैकी 2 ठिकाणी मुस्लिमांना संधी देण्यात आली आहे। यात 1 नगरपंचायत आणि 3 नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। तेल्हारा नगर परिषदेसाठी वंचितने शेतकरी पॅनल आणि तेल्हारा विकास मंच सोबत युतीची घोषणा केली आहे। वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यामध्ये स्वबळावर नगर परिषदा लढत आहे, पण कुठेतरी आम्ही एक स्थानिक जे पॅनल असतात त्यांची तेल्हारामध्ये आम्ही शेतकरी आघाडी सोबत बसलो आणि काही ठिकाणी अजून 1-2 ठिकाणचे निर्णय बाकी आहेत, पण आम्ही जास्तीत जास्त नगर परिषदा या स्वबळावर लढण्याचा आम्ही प्रयत्न चालवलेला आहे आणि तो आम्ही प्रयत्न करू। आणि यावेळेस नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष सुद्धा निवडून येतील। ग्रामीण भागात भाजप विरुद्ध वंचित अशी थेट लढत होणार असून महायुती आणि मवियाने आगामी निवडणुका एकत्रित लढाव्या की स्वतंत्र याबाबत आता मत व्यक्त होत आहेत। आजच्या देशातल्या परिस्थितीनुसार जर चित्र वेगळंच आहे। हे 3ही पक्ष जर युतीत जर लढले तर या पक्षांचं म्हणजे जनमत हे व्यवस्थित राहील जसं आहे तसं। जर हे वेगवेगळे लढले तर कदाचित चित्र वेगळं होऊ शकते। अकोल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्षाची रणनीती अत्यंत चुरशीची ठरणार आहे। शहरी मतदार पुन्हा एकत्र आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे, तर ग्रामीण मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान वंचित पुढे आहे। आता राहिले घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे जर एकत्र मिळून जर लढले तर यांची एकत्र मिळून लढण्याची रणनीती त्यांची असणार आहे। अकोला जिल्ह्यातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पक्षांच्या भाऊगर्दीत मात्र अनेकांना एकला चलोरेचं ब्रीद पुढे घेऊन जाण्याची इच्छा यावरून दिसत आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।